नमस्कार, मी रवींद्र सरदार आणि आपण पाहतात भारत नवनिर्माण यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाची माहिती घेणार आहोत। तुझे नाव काय बाळा? विनायक शंकर तायडे। वर्ग? चौथा। शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडा। बरं, पुढच्या वर्षी कोणत्या शाळेत शिकायचं आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडा। 6व्या वर्गामध्ये कोणत्या शाळेत जायचं आहे? जवाहर नवोदय विद्यालय वसमत। त्या शाळेत का जायचं बरं? तेथील शिक्षण CBSE चे आहे म्हणून। तुझ्या तालुक्यामध्ये CBSE शाळा नाहीत का? आहे। बरं, मग त्या शाळेत का जायचं? कारण तेथील शिक्षण मोफत आहे व तेथील शिक्षक जास्त परीक्षा पास केलेले असतात आणि जास्त शिकलेले असतात। भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जवाहर नवोदय विद्यालय असते आणि या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये CBSE बोर्डाचे 6वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते आणि या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये हॉस्टेलची व्यवस्था असते। या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आवश्यक ते साहित्य पुरवले जाते, जसे की त्यांना शालेय साहित्याची आवश्यकता असते, पेन, पुस्तक, वही, त्यांना लागणारे सर्व साहित्य। त्याचबरोबर त्यांना रोजच्या दैनंदिन व्यवहाराकरता लागणारे साहित्य, त्यांचे कपडे असतील, साबण असेल, शॅम्पू असेल, हे सर्व साहित्य मोफत दिले जाते। म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय हे त्या मुलांचे पालक म्हणूनच काम करतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की जवाहर नवोदय विद्यालयाचं शिक्षण हे दर्जेदार असतं। जवाहर नवोदय विद्यालयाचा उद्देशच हा प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावं म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली गेली होती। आता आपण माहिती घेऊयात की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये कोणते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा असते, ती प्रवेश परीक्षा पास करावी लागते आणि 5वीतील विद्यार्थी तो जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देऊ शकतात। आता आपण माहिती घेऊया की जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा केव्हा द्यावी लागते। दरवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा फॉर्म भरला जातो। त्यानंतर दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा होते। जवाहर नवोदय विद्यालयाने प्रत्येक तालुक्याला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे केंद्र दिले असतात, त्या केंद्रावर ही परीक्षा होते। जवाहर नवोदय विद्यालयाची फॉर्म भरण्याची कोणतेही शुल्क नसते व प्रवेश करण्याचाही कोणताही शुल्क नसतो। फक्त आपल्याला ती जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा पास करावी लागते, त्यामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवावे लागते। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाकरता कशी तयारी केली पाहिजे, कोणते पुस्तक वापरले पाहिजे याकरता आपण माहिती देऊयात।